नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि खास करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे काय होतकरू मुले आहेत, मागासवर्गीय मुली आहेत होतकरू, त्यांच्यासाठी शासकीय वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने काल दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेला आहे. या जी.आर. संदर्भात आपण आज माहिती पाहूयात. हा जी.आर. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग या अंतर्गत आलेला आहे. आपण पाहू शकता, मागासवर्गीय मुलींचे जे काही शासकीय वसतिगृह आहे त्यास चंद्रपूर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर या वसतिगृह इमारत बांधण्याच्या अंदाजपत्रकास तत्वतः प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी.आर. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे. हा एक शासन निर्णय झालेला आहे. आपण पाहू शकतात, जो काय सचिव समितीची बैठक झाली होती 28/10/2025 या बैठकीच्या मान्यतेनुसार जे काय मागासवर्गीय मुलींचं शासकीय वसतिगृह चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर या वसतिगृहाच्या बांधकामास 49.44 कोटी, म्हणजेच इथं रक्कम लाखामध्ये सांगितलेली आहे 4,944.37 लाख, म्हणजेच 49.44 लाख, म्हणजे जवळपास 50 कोटी इतकी निधी अंदाजपत्रकास अटीस अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच लवकरच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, म्हणजे चंद्रपूर येथे आपले शासकीय जे काय हे आपले मागासवर्गीय शासकीय मुली आहेत त्यांचं वसतिगृह लवकरच तयार झालेलं असेल आणि एका वर्षामध्ये किंवा पुढील काही दिवसांमध्ये हे वसतिगृह तयार होईल आणि लवकरच आपल्या जे काय होतकरू मुले आहेत मागासवर्गीय प्रवर्गातल्या त्या मुलींना याचा फायदा होईल याची मला शाश्वत आहे खात्री वाटते. अशाच प्रकारचे नवनवीन जी.आर. नवीन माहिती अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि चंद्रपूर जिल्ह्यामधील सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.